38 वर्षांचं वय. ज्या वयात मन भरून जगायचं त्या वयात तिनं जगाचा निरोप घेतला. मंडळी, सिनेसृष्टीतून एक धक्कादायक माहिती समोर येतेय. छोट्या पडद्यावरील मालिका आणि वेब सिरीजमधून घराघरात पोचलेली अभिनेत्री प्रिया मराठे हिचं निधन झालंय. मुंबईतील मीरा रोड परिसरातील निवासात तिने अखेरचा श्वास घेतला. मंडळी, प्रिया अवघ्या 38 वर्षांची होती. प्रियाला काही वर्षांपूर्वी कर्करोगाचं निदान झालं होतं आणि मध्यंतरी ती या दुर्धर आजारातून बरीही झाली होती. पण अलीकडेच तिच्या शरीरात या आजारानं पुन्हा डोकं वर काढलं आणि आज पहाटे 4:30 वाजता तिनं अखेरचा श्वास घेतला. छोट्या पडद्यावरील मालिकांपासून वेब सिरीजपर्यंत प्रिया मराठे यांच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं होतं. पण कर्करोगाशी लढूनही तिची झुंज अपयशी का ठरली? प्रियाची कारकीर्द नेमकी कशी होती आणि तिने प्रेक्षकांची मने कशी जिंकली, हे सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार मंडळी. प्रिया मराठे यांना 2.5 वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. तेव्हापासून तिची कॅन्सरशी लढाई सुरू होती. प्रियाची शेवटची मराठी सिरियल तुझेच मी गीत गात आहे मध्ये ती दिसली होती. परंतु ही मालिका सुद्धा तिनं मध्ये सोडली होती. सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करत तिनं याबद्दलची माहिती चाहत्यांना दिली होती. त्यात तिनं आरोग्याचं कारण दिलं होतं. आरोग्याच्या कारणास्तव मी तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचा निरोप घेतेय. या मालिकेत मोनिकाची भूमिका साकारताना मी खूप खुश होते, परंतु शूटिंगचं शेड्यूल आणि आरोग्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं खूप कठीण होतंय. माझ्या आरोग्याची समस्या ही अचानक उद्भवलीय. मोनिकाच्या भूमिकेसाठी मला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं, परंतु मालिकेच्या टीमच्या गरजेनुसार मी त्यांना पुरेसा वेळ देऊ शकलो नव्हते. म्हणूनच मी हा प्रवास इथेच थांबवण्याचा निर्णय घेतलाय, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं होतं. त्या क्षणापासूनच प्रेक्षकांना धक्का बसला होता. पण खरं तर ती कॅन्सरशी झुंज देत असल्याचं तेव्हा मोजक्याच लोकांना माहीत होतं. मध्यंतरी प्रियानं कॅन्सरवर मातही केली होती. तिने उपचार पूर्ण करून पुन्हा रंगमंचावर पाऊल टाकलं आणि परदेशातल्या एका नाटकाच्या दौऱ्यातही सहभाग घेतला होता. तिच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांना वाटलं की प्रिया पुन्हा पूर्वीसारखी सक्रिय होईल. पण दुर्दैवानं गेल्या काही महिन्यातच कॅन्सरनं पुन्हा डोकं वर काढलं. ती सतत उपचार घेत होती, मात्र हळूहळू हा आजार गंभीर होत गेला आणि तिचं शरीर या उपचारांना अपेक्षित प्रतिसाद देऊ शकलं नाही आणि अखेर आज सकाळी तिची प्राणज्योत मालवली. हसऱ्या चेहऱ्याच्या या गोड अभिनेत्रीचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी ठाण्यात झाला होता. प्रिया लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती आणि तिनं शिक्षणाबाबत अनेक स्वप्न रंगवली होती. त्या काळात तिला इंजिनियर किंवा डॉक्टर व्हायचं होतं. पण हे सगळं सोडून अभिनयाच्या क्षेत्रात कधी येईल असं तिला स्वतःलाही कधी वाटलं नव्हतं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिने ठाण्यातील कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. याच काळात म्हणजे 11वीत असताना कॉलेजमध्ये एकांकिका आणि नाट्य स्पर्धांशी तिचा परिचय झाला. नाटकांच्या तालमीनं ती हजेरी लावायची, कलाकारांचे प्रयोग जवळून बघायची आणि हळूहळू याच वातावरणातून तिचं लक्ष अभिनयाकडे वेधलं गेलं. 11वीत असतानाच अभ्यासाबरोबर प्रियाचा अभिनयाचा प्रवास सुरू झाला. डिग्रीच्या पहिल्या वर्षी तिला कॉलेजमधल्या इतर नाट्यप्रेमी मित्रांची साथ मिळाली आणि तिच्या प्रवासाला एक नवीन दिशा मिळाली. या काळात दिग्दर्शक रवी करमकर, विजू माने, संतोष सराफ आणि लेखक शिरीष लाटकर यांसारख्या दिग्गजांचं मार्गदर्शन तिला लाभलं. यामुळे तिचा आत्मविश्वास वाढला आणि अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचा पाया रचला गेला. प्रियानं 2005 मध्ये या सुखांनो या लोकप्रिय मराठी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. या मालिकेनंतर तिचा अभिनय प्रवास खऱ्या अर्थानं सुरू झाला आणि तिनं मागे वळून बघितलं नाही. पुढे तिला अनेक मालिकांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारण्याची संधी मिळाली. 4 दिवस सासूचे सारख्या दर्जेदार मालिकेतही तिनं आपली छाप सोडली होती. मराठी मालिकांमध्ये काम करत असतानाच प्रियाला हिंदी इंडस्ट्रीत पाऊल टाकण्याची मोठी संधी मिळाली. 2007 मध्ये टेलिव्हिजन विश्वातील क्वीन म्हणून ओळखली जाणारी निर्माती एकता कपूर यांनी कसम से या मालिकेत प्रियाला घेतलं. या मालिकेतली तिची भूमिका प्रेक्षकांना खूप भावली आणि प्रियानं हिंदी मालिकांमध्येही आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. मराठी मालिकांसोबतच हिंदी मालिकांमध्येही प्रियाचा चांगलाच बोलबाला निर्माण झाला होता. अभिनयाच्या प्रवासात तिला तू तिथे मी या मालिकेत पहिल्यांदाच निगेटिव्ह शेड असलेली भूमिका करण्याची संधी मिळाली आणि खरंच तिनं या संधीचं सोनं केलं होतं. निगेटिव्ह भूमिकेलाही तिनं इतक्या ताकदीनं साकारलं की प्रेक्षकांनी तिला तितकंच प्रेम दिलं. कसम से मालिकेनंतर हिंदी टेलिव्हिजन विश्वात प्रियाचा दबदबा वाढत गेला. या यशानंतरच तिला एकता कपूरच्या आणखी एका सुपरहिट मालिकेत प्रमुख भूमिका करण्याची संधी मिळाली. ती मालिका होती पवित्र रिश्ता. ही मालिका 1 जून 2009 पासून 25 ऑक्टोबर 2014 पर्यंत झी टीव्हीवर प्रसारित झाली होती.
पवित्र रिश्तामधल्या प्रियाची भूमिका प्रचंड लोकप्रिय झाली आणि तिचं नाव घराघरात पोचलं. पवित्र रिश्ता या लोकप्रिय मालिकेत सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. तर प्रियानं अंकिता लोखंडेची बहीण म्हणजे अर्चनाची बहीण वर्षा ही भूमिका साकारली होती. 2009 ते 2013 या कालावधीत तिनं या मालिकेत काम केलं आणि तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली. या मालिकेतलं प्रत्येक पात्र लोकांच्या मनात घर करून गेलं होतं आणि प्रियाची वर्षा ही भूमिका विशेष गाजली. हिंदी मालिकांबरोबरच मराठी मालिकांमध्येही ती तितकीच सक्रिय झाली होती. जयोस्तुते या सुखांनो, या 4 दिवस सासूचे, तू तिथं मी संभाजी, ऑलमोस्ट सुफ, संपूर्ण, येऊ कशी कशी मी नांदायला या मालिकांमधून तिच्या अभिनयाचा ठसा उमटला होता. हिंदीतही पवित्र रिश्ता, उतरण, कसम से, बडे अच्छे लगते हैं यांसारख्या मालिकांमुळे तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. छोट्या पडद्यापलीकडेही प्रियानं चित्रपट सृष्टीत आपली चुणूक दाखवली होती. विघ्नहर्ता, महागणपती, किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 आणि ती आणि इतर या चित्रपटांमध्येही तिच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर 2012 मध्ये प्रियानं दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचा मुलगा आणि अभिनेता शंतनू मोघे सोबत लग्न केलं. त्याआधी हे दोघं अतिशय चांगले मित्र होते आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि अखेर त्यांचा हा प्रेम विवाह पार पडला. आणि लग्नाच्या 13 वर्षांच्या सोबतीनंतर प्रियानं शंतनूच्या आयुष्यातून कायमची एक्झिट घेतली. मंडळी, नाटक, मालिका, चित्रपट या सगळ्या क्षेत्रात काम करून तिच्या 38व्या वर्षी अचानक जाणं मनाला चटका लावणार आहे. कडून भावपूर्ण श्रद्धांजली. प्रिया मराठे यांच्या निधनाची ही बातमी खरी आहे आणि ती 31 ऑगस्ट 2025 रोजी घडली. त्या कर्करोगाशी 2 वर्षांहून अधिक काळ झुंज देत होत्या, ज्यामध्ये मध्यंतरी रेमिशन म्हणजे बरे होण्याची अवस्था आली होती. पण नंतर आजार पुन्हा परतला आणि उपचारांना प्रतिसाद न मिळाल्याने त्यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1987 रोजी मुंबईत किंवा ठाणे परिसरात झाला होता आणि त्यांनी मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीत उल्लेखनीय योगदान दिलं. त्यांच्या कारकिर्दीतील मुख्य टप्पे: 2005 मध्ये या सुखांनो या मालिकेनं मराठी टीव्ही डेब्यू, 4 दिवस सासूचे सारख्या मालिका, हिंदीत कसम से, 2007 विद्याबाली भूमिका, पवित्र रिश्ता 2009 ते 2013 वर्षा भूमिका ज्यात सुशांत सिंग राजपूत आणि अंकिता लोखंडे मुख्य होते, बडे अच्छे लगते हैं, साथ निभाना साथिया, भवानी राठोड निगेटिव्ह भूमिका, तू तिथे मी, प्रिया मोहिते निगेटिव्ह भूमिका आणि शेवटी तुझेच मी गीत गात आहे 2023 मोनिका कामत भूमिका जी आरोग्य कारणास्तव सोडली. चित्रपटांमध्ये विघ्नहर्ता, महागणपती, किरण कुलकर्णी व्हर्सेस किरण कुलकर्णी, 1, 2, 3, 4 आणि ती आणि इतर सारखे. त्या नाटकांमध्येही अतिशय सक्रिय होत्या आणि परदेश दौऱ्यांमध्ये सहभाग झाल्या होत्या. वैयक्तिक जीवनात त्या 2012 मध्ये शंतनू मोघे, स्वराज्य रक्षक संभाजीमधील शिवाजी भूमिका यांच्याशी प्रेमविवाह करून घरी आल्या, पण मुलं नव्हती. त्यांचा चुलत भाऊ अभिनेते सुबोध भावे यांनीही श्रद्धांजली वाहिली, ज्यात त्या फायटर म्हणून आठवण करून दिली. सहकारी जसे उषा नादकर्णी, पवित्र रिश्ता, स्वाती आनंद, कसम से यांनी भावूक होऊन आठवणी सांगितल्या. प्रार्थना बेहले यांसारख्या सहकलाकारांनी अंत्यसंस्कारात हळहळ व्यक्त केली. प्रियांच्या निधनाने मराठी हिंदी टीव्ही विश्व ऑर्फेन झालंय आणि त्यांच्या हसऱ्या मुखाने अभिनयाने लाखो प्रेक्षकांना प्रेरणा मिळाली. ओम शांती.